तोतया व्यक्ती उभा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विक्री केल्याप्रकरणी तब्बल 7 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा अंबड युनिट 3च्या पथकानं अटक केली आहे। प्रमोद मारुती पाटील वय 34 राहणार कामठेवाडा सिडको असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला येथील 83 वर्षीय सुधीर जमनादास गुजराती यांच्या मालकीचा वडाळा शिवारातील प्लॉट आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीररित्या विकल्याचा प्रकार उघडकीस आला होता। फिर्यादींच्या वृद्धत्वाचा फायदा घेत त्यांच्या नावानं एक अनोळखी व्यक्तीला तोतया म्हणून उभं करण्यात आलं। यानंतर बनावट सही आणि अंगठ्याचे ठसे घेऊन खोटे खरेदी खत तयार करण्यात आले आणि दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणी करून प्लॉटची विक्री करण्यात आली। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रमोद पाटील हा गेल्या 7 महिन्यांपासून फरार होता। गुन्हे शाखा अंबड युनिट 3चे मोतीलाल पाटील आणि भगवान जाधव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर धन्वंतरी मेडिकल कॉलेजच्या मागील परिसरात सापळा रचण्यात आला। या ठिकाणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याच्या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, चारुदत्त निकम, भगवान जाधव आणि सविता कदम यांच्या पथकानं पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।